हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहे पालक पुऱ्या। मी एक गड्डी पालक घेतलेली आहे, त्यानंतर थोडासा धनिया पत्ता, 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहे। तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर एक्स्ट्रा घेऊ शकता। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे ओवा, 7 ते 8 लसणाच्या कळ्या, तीळ, अद्रक आणि कढीपत्ता। मी पालक छान 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे मिठाच्या। तर आता आपण याला उकळून घेऊया। इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता मी पालक यामध्ये उकळून घेणार आहे। त्यानंतर आपण याला 2-3 मिनिटं ठेवल्यानंतर आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। पालक उकळून घेत आहे आणि हे उकळल्यानंतर आपण याला थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून फिरवून घेऊया। तर मी इथे या चम्मचने 4 चम्मच कणिक घेतलेली आहे आणि आता मी 2 चम्मच बेसन घालणार आहे यामध्ये। जोपर्यंत आपली पालक शिजून होत नाही तोपर्यंत मी इथे थोडं मटेरियल रेडी करून घेत आहे। तर इथे मी जवळपास 1 चम्मच हळद घालते, त्यानंतर 1 चम्मच धनेपूड, 2 चम्मच तिखट आणि ओवा। त्याला थोडं बारीक करून घेता आपण हातावर मळून। त्यानंतर तीळ, आणि थोडंसं जिरं। जिऱ्याला पण आपण थोडंसं हातावर मळून घेऊया। आणि मी आता 3 चम्मच मीठ घालते। तर ही पालक उकळून झालेली आहे 2 ते 3 मिनिटं। आता मी याला थंड करायला ठेवते। पालक थंडी झालेली आहे। आता मी याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। तर मी इथे टाकते पालक। त्यानंतर जे जे आपण साहित्य घेतलं ते सगळे इथे टाकून घेऊया। लसूण, अद्रक, धनिया, कढीपत्ता आणि मिरची, आणि आपण आणखी थोडंसं जिरं टाकूया। तुम्ही जिरे पूड पण घेऊ शकता इथे। आता आपण जे मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे ती पेस्ट मिक्स करणार आहोत। तर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपण उंड्याला घट्ट असं मळून घेणार आहोत। तर इथे मी घट्टसा उंडा मळून घेतलेला आहे। आता आपण थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी घालून याला एकजीव करून घेणार आहोत। इथे मी उंडा सॉफ्ट असा मळून घेतलेला आहे आणि आपण आता एकसारखे गोळे बनवून घेऊया या आकाराचे। आणि इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये। आता मी थोडं घोळण लावून पुरीचा उंडा लाटून घेत आहे। याला आपल्याला अति पातळ पण नाही आणि अति जाड पण नाही लाटायचं आहे, या साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे। तर झाली आपली पुरी लाटून। इथे मी 5 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता एक एक करून आपण याला तळून घेऊया। तर पहिले पाहूया तेल गरम झालं की नाही। तर तेल गरम झालेलं आहे। आता एक एक करून आपण पुऱ्या तळून घेऊया आणि आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे। तर आपण हळूवारपणे झाऱ्याने पुरीला प्रेस करूया जेणेकरून हे तेलात छान व्यवस्थित फुगेल। तुम्ही बघू शकता किती टम अशी आपली पुरी फुगलेली आहे। आणि गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवणार आहोत, लो टू मीडियम। तुम्ही बघू शकता किती अशी टम अशी आपली पुरी फुगलेली आहे। तर आपण अशाच प्रकारे काढून घेऊया बाकी पण। तर फ्रेंड्स, आपल्या पुऱ्या रेडी आहे। इथे मी पुऱ्यांसोबत खाणार आहे मुळ्याची चटणी। तर तुम्ही याला सॉससोबत किंवा टोमॅटो चटणीसोबत किंवा तसंसुद्धा खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात। तर मी आता इथे मुळ्याची चटणी घेतलेली आहे आणि लवकरच मी तुम्हाला याचीसुद्धा रेसिपी सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये।
तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी लागली नक्की कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.